नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. प्रीतम राजपूत व सीमा राजपूत हे गेली अनेक वर्ष त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी गिरवू अक्षर होऊ साक्षर हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांना छोट्या वह्या तर 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना लॉंग बुकचे वाटप ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश गणपत मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी छत्री वाटप, वह्या वाटप तसेच शालेय उपयोगी वस्तू प्रीतम राजपूत व सीमा राजपूत हे राबवत असतात. सदर कार्यक्रमाला यावेळी माजी महापौर व महिला आघाडी जिल्हा संघटक मीनाक्षीताई शिंदे, माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, डॉक्टर चावला व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला इतर मान्यवर बंधू भगिनी व पालक विद्यार्थी वर्ग ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आयोजक प्रीतम राजपूत व सीमा राजपूत यांचे विशेष आभार मानले. याच्यानंतर 1ली ते 4थी ह्या रांगेतील विद्यार्थ्यांना थांबवून रांग क्रमांक 2 5वी ते 10वी या गटातील विद्यार्थ्यांना 5-5 करून या गटामध्ये आपण पाठवावं. आणि खरोखर आनंद होतो की पहिली रांग अर्थातच इयत्ता 1 ते या ठिकाणी 20% सुद्धा राजकारण आम्ही हल्ली करत नाही. आम्ही 100% समाजकारणच करत असतो. प्रीतम राजपूत आणि सीमा राजपूत यांच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. शालेय उपक्रम आहे. एक खारीचा वाटा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये, पालकांमध्ये एक खारीचा वाटा उचलण्याचं काम प्रीतम राजपूत यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मी खास करून त्यांचं अभिनंदन करेल आणि आभारी मानेल की ठाणेकर वासियांकरता, बी कॅबिन विभागातील वासियांकरता अनेक ते सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात. मी त्यांना शुभेच्छा देतो. वह्या पुस्तकांचं वाटप, छत्रीचं वाटप नेहमी घेत असतो. यावर्षी सुद्धा आमचा आज लग्नाचा वाढदिवस आहे, पण आपण काही दुसऱ्यांना उपक्रम राबवता आम्ही वह्या पुस्तकांचं वाटप करायचं ठरवलं आहे. आपल्या विभागातील गोरगरीब विद्यार्थी व गरजू विद्यार्थी यांना एक 200 पानी 6 वह्या व 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना लॉंग बुक असं वाटप करायचं ठरवलेलं आहे. ते आज आम्ही करत आहोत. आपले 4 वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. मागच्या वर्षी फक्त त्याच्यामध्ये आमचा खंड पडला होता, नाहीतर आम्ही दरवर्षी देत आहोत. आम्ही सातत्याने म्हणजे सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षीच घेतो, पण मागच्या वर्षी त्याला फक्त थोडा खंड पडला होता. पण ह्या वर्षी पुन्हा आम्ही तो उपक्रम राबवला आहे आणि त्याच्यासाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपण गिरवा अक्षर होऊ साक्षर या मोहिमेअंतर्गत आपल्या खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 21 मधील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत वह्या वाटपांचं उपक्रम राबवित आहोत. आणि हा राबवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की त्यांनी जे विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे त्याच्याकरता त्यांना शाबासकीची थापही मिळालीच पाहिजे. आणि त्याहून अधिक महत्त्वाचं कारण म्हणजे की ते ह्याच्या माध्यमातून स्फूर्ती घेऊन त्यांच्या शैक्षणिक पुढील वाटचालीसाठी अधिक चांगले यश संपादन करण्यासाठी खूप प्रयत्न करतील असा विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही.
सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कळव्यातील तीर्थस्थळ व महाराष्ट्राची कुलदैवता आई तुळजाभवानी मंदिराचा 19वा वर्धापन दिन शनिवारी 31 मे रोजी माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील व माजी नगरसेविका मनाली पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देवीच्या दर्शनाला भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती, तर संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत महाभंडारा आयोजित करण्यात आला होता. तसेच यावेळी मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, राकेश पाटील, रचना पाटील, माजी नगरसेवक नजीम मुल्ला, माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका प्रमिला केणी, अपर्णा साळवी, माजी नगरसेवक गणेश कांबळे, सचिन मात्रे, सचिन जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आता कळवा देखील आपला बालेकिल्ला. एकनाथ शिंदे यांचे आव्हाडांना अप्रत्यक्ष आव्हान. येथे विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या भागातल्या सर्वांना न्याय द्यायचा आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जसा ठाणे हा बालेकिल्ला आहे तसाच आता कळव्याचा देखील बालेकिल्ला झालेला आहे. येथे विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या भागातल्या सर्वांना न्याय द्यायचा आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आई तुळजाभवानी मंदिर वर्धापन दिन मिलिंद पाटील दरवर्षी या ठिकाणी मी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येत असतो. नजीब मुल्ला आता या ठिकाणी मी आल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही कसं वाटतंय पहिल्या वर्षी, जेव्हा त्यांना मी सांगितलं की मी पहिल्या वर्षी येत नाही आहे, मी दरवर्षी या कार्यक्रमाला माझा मित्र मिलिंद पाटील या ठिकाणी मला प्रेमाने बोलवतो आणि मी या ठिकाणी दरवर्षी प्रेमाने येत असतो. दरवर्षी येत असतो त्यावेळेचा आनंदसुद्धा असायचा, कारण माझ्या मित्राचं कधी मित्र आणि त्याचं जे काही वातावरण असतं ते पाहून मित्राला आनंद होत असतो. परंतु सोनं पे सुहागा असं आपण म्हणतो, दरवर्षी यायचा तो आनंद तो वेगळा होता आणि यावर्षी जो आलाय तो आनंद वेगळा आहे. आनंद द्विगुणित झालेला आहे, तर माझा मित्रही आहे आणि त्या मित्राने माझा भगवा झेंडा आता हातात घेतलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माझा मित्र आता काम करतोय. हा आनंद द्विगुणित झालेला आहे. ओके, हा सब शेट समोर तो काय, एक मिनिट. सर एक मिनिट, एक मिनिट समोर समोर सिंगल सिंगल ना ना समोर. एक मिनिट.
शिवाजी महाराज की जय भवानी। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती देखील मी त्यांनाही विनम्र अभिवादन करतो। खरं म्हणजे आज आई तुळजा भवानी मंदिर याचा 19वा वर्धापन दिन आहे। मी वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मंदिर देखील सुंदर आहे आणि कार्यक्रमाचं आयोजन देखील मिलिंद चांगलं आहे। मिलिंद पाटील आणि मनालीताई आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाचं आयोजन गेले 19 वर्ष करत आहेत आणि 19वा वर्धापन दिन आज आपण साजरा करत आहे। खरं म्हणजे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नसल्यामुळे मी आलेलो आहे। त्या 6 शिष्टमंडळामध्ये तुम्ही निवडून दिलेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नेतृत्व करतोय आपल्या भारताचं। ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून तो इथं असता तर तोच आला असता, मी पण आलो असतो। आता आपलं एकच परिवार आहे आणि म्हणून मिलिंद आणि सगळी जी टीम आहे या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। 19व्या वर्धापन दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आपण सगळे ताकदीचे लोक आहात, सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आपण सगळे लोक आहोत, गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारे आपण लोक आहोत आणि त्यामुळे आता जसा ठाणे हा बालेकिल्ला आपला आहे तसाच आता कळव्याचा देखील आता बालेकिल्ला झालेला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला इथे विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या भागातल्या सर्वांना न्याय द्यायचा आहे। एवढंच मी या प्रसंगी सांगतो। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। आज 19वा आमचा वर्धापन दिन आहे। सकाळीच विधिवत देवीची पूजा झाली, त्यानंतर दुपारी दुपारपासून दर्शनाला सुरुवात झाली, संध्याकाळी महाप्रसाद 7 वाजल्यापासून आता महाप्रसादाला सुरुवात झाली आहे। देवीच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी म्हणजे तर जवळ अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत, त्यामुळे तिच्या दर्शनाला भाविक अगदी प्रचंड उत्साहाने येत असतात। आताही आपण बघत असाल तर रीग लागलेली आहे, त्यामुळे तुळजापूरला जाणं सगळ्यांना शक्य होत नाही, पण त्यानिमित्तानं दर्शन इथे होतं आणि त्याचा भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत असतात। ठाण्यातील सेंट लॉरेन्स हायस्कूल शिवाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध तज्ज्ञ मार्गदर्शक गणेश शिंदे आणि विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासाबाबत मार्गदर्शन केले। करिअर निवड, अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सखोल माहिती दिली। यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळाली। कार्यक्रमात शिवसेना सचिव संजय मोरे, माजी नगरसेविका सुखता मोरे यांच्या हस्ते 10वी व 12वी मध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना टॅब व स्मार्ट वॉच भेटवस्तू म्हणून देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले। शिवसेना पक्ष आणि शिक्षण यांची एक अनोखी नाळ या राज्यातील नागरिकांनी डोळ्यादेखत पाहिली आहे। धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली सराव परीक्षा, गरजू गरीब असो की श्रीमंत त्यांना चांगले शिक्षणासाठी पाहिजे असणारे ॲडमिशन व इतर शैक्षणिक बाबी त्यांची जाणीव ठेवत आतापर्यंत अखंडित जनसेवा सुरू ठेवणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेने स्वतः अनुभव घेतले आहे। शिवचैतन्य मित्रमंडळ विभागातील नागरिकांसाठी गेली 55 वर्ष अनेक समाज उपयोगी कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी आयोजक शिवसेना सचिव संजय मोरे यांनी सांगितले। या सर्व कार्यकर्ता शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान करतो।
काका भैया, अरे ऐसा दिखने दे रहे तू, कब चमकेगा विजय? म्हणजे मंडळाच्या माध्यमातून किंवा आम्ही सुद्धा मी एक पक्षाचा सचिव आहे, शिवसेना पक्षाचा, तर या माध्यमातून आम्ही दरवर्षी विभागातल्या जे काही 10वी-12वीचे जे, कारण 10वी-12वी जसं तर पहिलीपासून ते PGपर्यंत प्रत्येक मुलं त्यात परीक्षा देतात आणि पास होतात, परंतु 10वी-12वी हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यामुळे त्या टप्प्यातले जे काही विद्यार्थी पास होतात तर त्यांना जरासं म्हणजे आपलं एक म्हणतो की एक बूस्टिंग करणं, सपोर्ट देणं किंवा त्यांना उत्साहित करण्यासाठी त्यांचा गुणगौरव करणं गरजेचं असतं. तर त्या आणि त्याचबरोबर ते करत असताना त्यांना जसे बौद्धिक म्हणजे शेवटी कसं असतं की पालक विद्यार्थी यांचे विचार, परंतु म्हणतो तिसऱ्या म्हणतो सोनाराने कान टोचले की जरे बरे असतात, तसं त्यातले तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी सांगितलं की कसं आपण पुढे जायचं, त्या दृष्टीने त्यांचे विचार ऐकले तर ते त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्याचा हातभार लागतो. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं आणि चांगल्या प्रकारे आज आपल्या विभागातल्या मुलांनी प्रतिसाद दिला, पालकही आले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला त्यांनी आणि त्यांना आपल्या माध्यमातून त्यांच्या पुढे आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. शिवसेना वागळे विभाग प्रमुख, शिवसेना कोपरी पाचपकाडी विधानसभा समन्वयक, कार्यसम्राट माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर यांचा वाढदिवस काल ठाणे शहरात आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. एकनाथ भोईर यांनी वाढदिवसानिमित्त सकाळी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर ठाण्यात आल्यावर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही घरी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली व आशीर्वाद घेतले. तसेच ज्येष्ठ नेते देवीदास चाळके यांचीही त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन आशीर्वाद घेतले. एकनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार हॉस्पिटल परिसरात वृक्षारोपण तसेच इंदिरानगर रूपादेवी पाडा येथील हनुमान मंदिरात आरती, हनुमाननगर शाखेत वाढदिवस कार्यक्रम व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी जय भवानी नगर येथे अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते दिव्यांगांना अन्नधान्य व छत्री वाटप तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, अन्नदान असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. एकनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे व ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, प्रकाश कोटवानी, डॉक्टर जितेंद्र वाघ, बाळा चिंदरकर, भास्कर वाघमारे, परेश चाळके, पवन कदम, हेमंत पवार, दशरथ यादव, राधा फत्ते बहादूर सिंग, सुभाष पवार, माजी नगरसेविका एकता भोईर, युवा नेते यज्ञेश भोईर, युवराज भोईर, उद्योजक सुनील सुरोशे, संजय जाधव, सर्व उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख तसेच इतर मान्यवर पदाधिकारी, सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, शिवसैनिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एकनाथ भोईर यांनी
शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. कोकणच्या कुटुंबीतलं हे सुवर्ण रत्न म्हणजेच सर्वांचा आवडतं असं लोकप्रिय व्यक्तिमत्व रवींद्रजी पाठक साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं सहर्ष सविनय आणि हार्दिक स्वागत करतो. ठाणे जिल्ह्याला शिवसेनेचा बाले किल्ला बनवणारे, धर्म जात न पाळणारे आणि 24 तास जनसेवेचा सेवा करता अखंड टेमी नाका तेवट ठेवणारे ठाणे जिल्ह्याचे मायबाप, गोरगरिबांचे कैवारी अनाथांचे पाटसाहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि भोईर परिवाराच्या वतीनं प्रत्येकाच्या ओठी आणि ठाई बाळगलं जातं. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष सविनय आणि हार्दिक स्वागत करतो. वामे प्रभाग समिती माझे अध्यक्ष आणि आजचा वाढदिवस हा आपण पाहिला. सकाळपासूनच आज सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केलेला आहे. माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आता सर्वांसाठी कॉमन मॅन उपमुख्यमंत्री DCM एकनाथ शिंदेसाहेब यांचा कामाचा झपाटा हे डोळ्यासमोर ठेवून आज आपण पाहतो आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा काम या ठिकाणी आपल्या या विभागातर्फे करण्याचा प्रयत्न आपण केला. हा वाढदिवस खरा तर जनतेच्या सहकार्याने आणि जनतेच्या आशीर्वादानेच हा साजरा होतो आहे. आज आपण सकाळपासून पाहिला सामाजिक उपक्रम हीच खरे बांधिलकी. कारण गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी जी शिकवण घालून दिलेली आहे, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा जो आदर्श घालून दिलेला आहे आणि त्याच्या याच्यावर माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा या महाराष्ट्रात ते दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच आपणसुद्धा या वाढदिवस हा लोकांसाठी, हा वाढदिवस लोकांच्यासाठीच ॲक्च्युली साजरा केला जातो. कारण लोकांची जी प्रेम आहे, भावना आहेत, आपुलकी आहे ती या ठिकाणी
लोक येतात आपल्याला भेटायला आणि म्हणूनच आपण या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केलेला असतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.